तर नमस्कार सगळ्यांना. हा माझा पहिला यूट्यूब व्लॉग आहे, लाँग फॉर्मवाला. तर आज मी भोर तालुका एक्सप्लोर करायला आली आहे आणि या व्लॉगमध्ये तुम्हाला जे पण प्लेसेस मी एक्सप्लोर करते ते बघायला मिळतील. तर कीप वॉचिंग. तर गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता वाजले सकाळचे 4:30 आणि आज मी माझा फुल डे व्लॉग करणार आहे. सो लेट्स गेट रेडी. सो मी रेडी झाली आहे. आपण आता 5 मिनिटात निघतो आहे. जास्त एक्सायटेड आहे. चला लेट्स गो. माय डिअर बाईक इज ऑल्सो रेडी. सो चला निघूया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. रस्त्यात गाडीला तिचा डोस दिला आणि आम्ही आमचा डोस घेतला, कारण अजून अर्धा रस्ता बाकी होता. नंतर नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट नेकलेस पॉईंट. सनराईजच्या आधी आपण नेकलेस पॉईंटला पोचलोय. ये तिथे आम्ही सनराईजचा वेट करत होतो आणि मस्त डॉगेश बाईसोबत खेळत होतो, काही टाइमपास करत होतो आणि मध्येच आम्हाला हे झाड दिसलं. ॲक्च्युली ते झाड नाही आहे. चिमनी के अंदर कोई चिमनी ने बीज डाला होगा, झाड़ आया. ये चिमनी है बड़ो. इकडे पॉइंटवर सनराईज बघायला ह्या मावशी पण आल्या इथं. मला तर वाटतं मस्त रोज येत असतील. हे बघा किती आरामात. ब्रेकफास्ट करायला थांबलोय आम्ही मानकर डोसाला. डोसा मॅन्डेटरी आहे. आणि आमच्यासोबत शाळा बघायला आलोय भोरची. आम्हाला एंट्री दिली. तिथे मॅम होत्या उभ्या. त्यांनी विचारलं आधी. मस्त खो खो खेळताय तिथे. एकदम नॉस्टॅल्जिक फील होतं. मला तर एकदम माझ्या शाळेचीच आठवण येते हे बघून. खूपच भारी वाटतं याला. तर फायनली भोरच्या राजवाड्याला पोचलो. खूप भारी फील येतो इथे. मी ऐकलंय खूप सारे फिल्म्सचे शूट्स पण होतात, झालेत म्हणजे. मस्त आहे एकदम. रॉयल फील्स आहे. मला एंटर केल्या केल्या एवढं भारी फील झालं ना इथे. खूप भारी फील आहे. एकदम विंटेज वाईब टाईप वाटतंय. खूप मस्त आहे. नक्की या. एकदा तरी विजिट करायला पाहिजे इथे सर्वांनी. म्हणजे मी जेवढं ऐकलं होतं ना भोर खूप भारी आहे करून, तेवढंच खरंच भोर खूप भारी आहे. तर भोरचा जो राजवाडा आहे ना त्याच्या मागेच हे महादेवाचं मंदिर आहे. खूप मस्त आहे. खूप शांतता इथे, म्हणून मी हळू बोलते. पण नक्की या इथे आल्यावर. इथे नक्की या. तर आम्ही आता राजवाड्याच्या मागच्या भागात आहे. आम्ही आजूबाजूचं सगळं बघतोय. अजून आतमध्ये जायला आम्हाला जी समोरची एंट्री आहे ना ती बंद आहे. सो आम्ही थोडासा जुगाड बघतोय की कोणीतरी आम्हाला आतमध्ये जाऊ देईल. पण
भारी आहे इकडे फिरायला, असं गल्लीमधून फिरायला खूप भारी वाटते बघ. तर हा राजवाडा आहे वरचा आणि या साईडला नदी आहे, नीरा नदी म्हणून. किती सुंदर आहे जायचा रस्ताच. माय गॉड, बापरे. मंदिर आहे. किती सुंदर आहे यार, किती सुंदर. सिरियसली खूप सुंदर असा घाट आहे हा नीरा नदीचा. खूप शांत वातावरण आहे आणि पाणी पण खूप चांगलं आहे. खूप चांगलं जोपासलेलं आहे सगळं काही इथं. काय करतोय? काय करतोय? अरे घाबरून पळून गेले ते. काढली नाही का ती नोट? कोण बोललं? आता आम्ही रायरेश्वरला चाललो. तर आम्ही आता इथे रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याला आहोत आणि गाडी इथे पार्क करून आता चढायला सुरुवात करणार आहे. खूप भयंकर ऊन आहे तसं, पण जायचं तर आहे आम्हाला. सो चला. ऊन वगैरे सगळं ठीक आहे, पण मला आतापासूनच एक्साइटमेंट लागली आहे की पावसाळ्यामध्ये किती क्रेझी दिसत असेल. पावसाळ्यामध्ये मी नक्की येणार आहे परत. खूप जास्त भारी व्ह्यू आहे इथून. खूप भयानक ऊन आहे भाई. होपसो वरती जाऊन पाणी भेटून जाऊ. कुठे राहता तुम्ही? आम्ही इथेच गावात राहतो, वरती रायरेश्वरला. ते मस्त निंबू पाणी पितोय, असं वाटतं आता इथेच बसून राहू. तर आम्ही आता अर्ध्या तासाचा ट्रेक केला आहे आणि आता आम्ही रायरेश्वर गडावर पोचलो आहे.
वरती. आता फक्त मंदिर इथून 10 मिनिट दूर आहे आणि हा जो रस्ता आहे तो किती सुंदर वाटतोय. एवढ्या म्हणजे इथे एवढं ऊन तापतंय आणि हे पूर्ण झाडांनी झाकलेला रस्ता आहे. एवढा सुंदर रस्ता आहे ना, खूप भारी आहे. आमचे ते छत्रपती होते सह्याद्रीचा एकच वा. युट्यूबर नाही. अच्छा, पण करू शकता तुम्ही चालू. आता कसं आहे, जस्ट आय एम रनिंग 66. पण तुम्ही करू शकता. करू शकतो म्हणजे यू आर यंग. नाही ना, अजून तर आता मी रायरेश्वरच्या मंदिरात आहे. आम्ही आताच इथे दर्शन घेतलं. खूप मस्त मंदिर आहे. इथे महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेली, जर तुम्हाला माहिती नसेल तर. आणि इथे मी एक छोटीशी माझ्याकडून देणगी दिली आहे. इथे तुम्ही देणगी देऊ शकता, कारण की मंदिर हे खूप सुंदर आहे आणि या लोकांनी खूप छान जपून ठेवलं आहे सगळ्या गोष्टी. तर आपण थोडीशी मदत करू शकतो. तर इथे आला तर नक्की तुम्ही मदत करा. थोडेसे तुमच्याकडून जे होईल ते देणगी द्या नक्कीच. आणि मंदिर तर तुम्हाला खूप आवडेल. एवढा छान परिसर आहे, तो पण मी तुम्हाला बाहेरून दाखवते. बारके वाटतं कधी कॉलेजमध्ये. किती सुंदर मंदिर आहे. हा बाहेर मंदिराचा परिसर आहे. थँक्यू. तर आम्ही इथे जेवण करायला आलेलो रायरेश्वर पठाराच्या इथे. या बाबांचं घर आहे. तर खूप छान जेवण दिलं यांनी आम्हाला. यांच्याकडे येऊ शकता तुम्ही जेव्हा पण रायरेश्वरला येणार तेव्हा. आमचं हॉटेल आहे ना, ते सुषुम हॉटेल आहे ना, हां, ते आमचं आहे. आणि कॅम्पिंग पण आमचं आहे. अच्छा. ते कॅम्पिंग पण आहे. पण बुकिंग करून आलं तर सगळी सोय होती. अच्छा. हा. गप्पा गोष्टी कशा चालू आहेत. बघन ना की बाबा कुठले रायरेश्वरचे माणसं थांबता का 5 मिनिटं? या 2-4 जणांचा बयो काढ या दोन. चला 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 या 2-4 जणांचा काढ बयो माझं तेवढं. तर आपल्या आजच्या व्लॉगचा हा लास्ट स्पॉट आहे आणि या स्पॉटचं नाव मी व्हिडिओमध्ये नाही घेत. तुम्हाला कळालं तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर आता सनसेट पण झाला आहे आणि आपला व्लॉग पण संपतो इथे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.